पब्लिक, आज आहे 12th बोर्ड SSC चॅलेंजचा पहिला दिवस आणि मी कुठं झोपलेला. मग पब्लिक बोला ओगल हेपा कॉलेज मॉडेल #रितांश ब्लॉगर. आज आहे 12th बोर्ड SSC चॅलेंजचा डे 1. 2 वर्षापासून काही अभ्यास नाही म्हणलं, आता या 90 दिवसात लावा दिवे. 70% आणायचे ते पण शून्यातून. आपल्याला सिद्ध करायचं आहे की एक विद्यार्थी ज्यानं 2 वर्षापासून अभ्यास नाही पाहिला, पुस्तकाला हात नाही लावला, तो कस काय शून्यातून 70% काय 90% मिळू शकते. हा चॅलेंज मला 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिना दिवशी सुचला, पण आपला ब्लॉग थोडा उशीर येत आहे. पण मेन गोष्ट आहे की पहिला दिवस असल्यामुळे मी अचानक लवकर उठलो 7:30 वाजता, ते बी कित्येक महिन्यानंतर. आणि आपल्या अभ्यासासंग थंडी पण झाकट पडल्यावर सुरू झाली. सकमचे रामबाई मन्नाची थंडी होती. पुस्तक घेऊन पियुषच्या घरी आलो, तेले घेतलं आणि अभ्यास करायला तो घेऊन आला निसर्गाच्या गार्डन मध्ये. पण हे गार्डन मुलीसाठी आहे म्हणून या काकून आम्हाला सकाळी साकललं. अभ्यास सुरू नाही झाला पण अडचणी पहिले आल्या. कालाले काही मेड नव्हता, कुठं न जाता ग्राउंड वर आलो. इन्स्टाचा बायो समजून बायोलॉजीचा अभ्यास केला. आपल्या पियुष भाऊने रिप्रोडक्शन चॅप्टर 1 पुरा कम्प्लीट केल्यामुळे तो मला आता लेक्चर देणार आहे. सुरुवातीला काहीच नाही समजे काय ते रिप्रोडक्शन चॅप्टरचा विषय काय. 8 मार्काचा आहे हे तर समजलं, नेरा अजिबोगरीब वाटे काय ते. याचा तर पहिला चॅप्टर 17-18 पेजचा आहे बा. मी तर हे पाहूनच हँग झालो. ओगेशन, कोलन्स, मोर्फोलॉजी नावी नाही घेता येत जा काय ते, काहीच समजे नाही. बरोबर म्हणताय नाही. एवढ्या वाईट परिस्थितीतून मला आता गुजरा लागत आहे. पहिलेच ऐकलं असतं तर आता हे भोगायला नाही पडलं असतं. मग काय मोबाईल मध्ये पाहत बसलो मी लेक्चर टकटक. पियुषनं मग थोडी मदत केली, एकदम गावरान भाषेत मला समजावून सांगितलं. 4 पैकी त्यातलं मला एक पद्धतशी समजलं, मेगास्पोर्जेन्सिस. आज 2 तासाचा अभ्यास एकदम मन लावून केला. तेले सोडून मी आलो घरी. आता दिमागाला थोडी एनर्जी द्यायला लागते म्हणून दूध पेलं. 4 वाजता मी रिव्हिजन करायला लागलो आणि सर्वच बोललो जसं की मी काही केलंच नाही. आता काय खरं नाही आपलं. संध्याकाळी आपली ऑर्डर बुक होती म्हणून तिकडे गेलो. आपल्या मराठी माणसानं नवीन सुरुवात केली म्हणल्यावर सपोर्ट करायचं पुरं काम आपलं आहे. मग मस्तपैकी व्हिडिओ साठी या भावना आपल्याला आयडिया सुचवली. आपल्या आवडीचं काम आहे सिनेमॅटोग्राफी, ज्यात आपण महारत हासिल केली आहे. मग गरमागरम चाय पिला आणि चांगली गोष्ट ही आहे की पियुष भाऊन आता काळाच्या सोडून दिला म्हणूनच चमकत आहे ना सध्या. मग घरी निघालतो आम्ही जायसाठी. पियुष म्हणे गौरक्षण उडून आलोच तर गौमाता या संस्थेला भेट देऊ आपण. अति वाटत होतं की आम्ही साक्षात तिरुपतीला आलो. मग मस्तपैकी व्यंकटेश भगवानचं दर्शन केलं आणि पब्लिक हे मूर्ती पुरी चांदीची आहे. नंतर आम्ही गौमाताला चारा टाकून निघालो घरी. आजचा हा 90 डे चॅलेंज मधला डे 1 इथेच संपवतो. सांगा बरं मला कमेंट मध्ये की मी काय काय करू पुढे आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या.